बाबा, या बाळदादासनी काय बी समजत नाही. जरा जरा गोष्टीवर आपल्या विरोधात उभा राहतो. 2 दिवसाआधी सांगत होता की भीम तू जे काय करतो ते बरोबर आहे, आणि नंतर येऊन सांगतो की भीम तू चुकीचा आहे. बाळदादा असा कशापायी झालाय बाबा? बाबा तर उत्तर न देताच निघून गेले. पण भीम, तू माझा ऐक. बाळदादाच्या गोष्टीवर कधी बी विश्वास नको ठेवू. तो पलटणारा माणूस आहे. आनंद दादा, तो जसा बी आहे आपला भाऊ आहे, आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायच पाहिजे ना. दुसऱ्यांकडून प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवण्याला काय बी अर्थ नाही. ठीक आहे भीम, चल घरला जाऊ. समद्यांनी माझ्या संग चुकीचं केलं. म्याच चुकीचं होतो, जो नेहमी शेठजीच्या संग राहत होतो. महाराजावर एवढी श्रद्धा ठेवली, या ढोंगी पंडिताला म्या इतका मोठा सन्मान दिला. देवानं पण माझी साथ नाही दिली. म्हणूनच तर ईश्वराने मनुष्याला विवेक दिलाय. नमस्कार गुरुजी. सुखी राहा. म्हणूनच मी अभ्यासाच्या, शिक्षणाच्या मागे लागतो. शिकून फक्त पुस्तकी ज्ञान मिळत नाही, आपल्या विवेकाचा विस्तार देखील होतो. श्रद्धा आणि अंधभक्तीमध्ये फरक कळतो. महाराजांसारख्या माणसांचा पाखंड दिसतो. शेठजींसारख्या संधीसाधू लोकांची मैत्री कळते. तर्क करण्याची शक्ती निर्मित होते. अरे, शिक्षित व्यक्ती जीवनात स्वतः विचारपूर्वक योग्य निर्णय घेऊ शकतो. गुरुजी, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. जर मी थोडा जरी शिकलेला असतो ना, तर या लोकांच्या नादी लागलो नसतो. नाही, हे बघ, मी हे तर म्हणू शकत नाही की शिकला सवरलेला व्यक्ती या गोष्टींमध्ये फसत नाही. पण हे नक्कीच सांगेन की ज्ञान या सगळ्या षडयंत्रात न फसण्याचा मार्ग दाखवतो. बरोबर बोलताय गुरुजी. मला लय पश्चाताप होतोय का म्या अशा ढोंगी आणि विश्वासघाती लोकांमध्ये होतो. अरे नाही 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 मंगेश, जे झालं ते झालं. बघ, जे झालं त्याचा विचार करू नकोस. आता पुढे काय करायचं याचा विचार कर. यापुढे नक्की लक्षात ठेव, अशा लोकांच्या सांगण्यात तुला यायचं नाहीये, कळलं? ओय गुरुजी, तुम्ही माझं एक छोटस काम करणार गुरुजी? हो, बोल ना, काय म्हणायचंय? माझ्या घरी जाऊन माझ्या कुटुंबासनी जरा समजावून सांगा की त्यांनी शांत राहा, काळजी करू नका. मला पंचायतच्या रूपानं ही अशी शिक्षा भेटली आहे का म्या घरी नाही जाऊ शकत. 2-4 दिन उपाशी राहिला तर मरणार नाही म्या. आणि म्या जेव्हा घरी येणार ना, तर समजा ठीक होऊन जाईल. आणि हे बी सांगा की का जमीन गेली तर काही बी हरकत नाही. म्या काही ना काही मार्ग काढणार माझ्या पोरीच्या लग्नासाठी. गुरुजी, बस एवढं छोटस काम माझं करून द्या गुरुजी. अरे ठीक आहे मंगेश, ऐक उठ. तू काळजी करू नकोस, मी सांगेन. पण किती वेळ हात बांधून पडला राहशील इथे? जिथपर्यंत दिस मावळत नाही तर हे लोक याचाच मुद्दा बनवून माझ्या घरच्या लोकांनी त्रास देत बसतील. आता मी काय म्हणू? कालपर्यंत तू स्वतःच या गोष्टींना दुजोरा देत होता, आणि आज तू स्वतःच त्याचा शिकार झालास. म्हणून आयुष्यात कधीही चुकीच्या गोष्टीला दुजोरा देऊ नये, नाहीतर पुढे जाऊन स्वतःलाच या गोष्टीला सामोरं जावं लागतं, जसं आज तुझ्या बरोबर होतंय. तू काळजी करू नकोस, मी तुझ्या घरी सांगून देतो. तू काळजी घे. होय गुरुजी, कोणासनी काय सांगू? जशी करणी तशी भरणी. म्या लई लोकांसंग
लय चुकीचं केलंय. म्हणून माझ्या संग मी असंच होत आहे. देवा मला माफ कर र. मला माफ कर. भीम, मला तुझी अडचण कळतीये बाळा. भाऊ बरोबर सांगतो, तू त्या चहावाल्याच्या जमिनीच्या भानगडीत नको पडूस. पर आत्या, जर कोणासंग चुकीचं झालं असेल त्याची साथ द्यायलाच पाहिजे ना. मला तर असं वाटतं का आपल्याला त्यांची साथ देऊन त्यांना त्यांची जमीन परत मिळवून दिली पाहिजे. वय समजा काही यालाच कळतं ना. आणि तू याला कशाला समजवते आत्या? आणि हा कोणी समजवल्याने समजतो का? याला जे मनापासून करायचं हा तेच करतो. मग घरातल्या मोठ्या भावाला समजल्यावर तो कुठं समजतो? आनंद, वैयक्तिक हस्तक्षेप करण्यासाठी आपण इथे बसलो नाही. बाळा तुझा मोठा भाऊ आहे, त्याचा मान राखलाच पाहिजे. बाबा हा खोटारडा आहे. याचं वागणंच असेल तर मी काय करू? या खोटारड्या आता दाखवतो. थांब. अरे. अरे थांब. बाळा, थांब. बाळा, बाळा, अरे एक झापड मारलं ना तर तुझी समधी मस्ती निघाल. आपल्या लहान भावाला काठीनं मारणार तू? तुला लाज वाटाय पाहिजे. आपल्या सौताच्या सन्मानाची किंमत सौताच ठरवली पाहिजे. माणसाच्या वागण्यामुळं त्याच्या आणि त्याच्या परिवाराचा मान वाढतो की कमी होतो ते सांग. आणि कुटुंबातले लोक जास्तीत जास्त त्याचा मान ठेवतात ज्याचं वागणं बोलणं सगळ्यात चांगलं असेल, त्याचा नाही जो वयामध्ये समद्यात मोठा असेल. म्हणजे या घरात समजत वाईट वागणारा मॅच आहे. माझ्यामुळेच या घराची इज्जत जाते ना. बाकी समद्यांच्या वागण्यामुळे लोक इथे येऊन गोड बोलून जातात ना. बाळा, हे असं कसं बोलतोयस तू बाबाशी? मग आता मी कसं बोलू आत्या? भीमचं वागणं बरोबर आहे. भले त्याने समद्यांना शत्रू बनवलं असेल तरी त्याचं वागणं बरोबर आहे. आनंदचं पण वागणं बरोबर आहे. भले तो काही विचार न करता भीम संघ उभा राहतो. यांच्यामुळे तर घराची इज्जत वाढते. आणि माझं एकदा खोटं बोलल्याने घराची इज्जत धुळीला मिळते. बाळा तू लय बोलतोयस. हीच तर अडचण आहे ना बाबा. मी काय बी बोललो, थोडंसं बोललो तरी ते तुम्हाला जास्तीचं वाटतं. समध्या भाऊ बहिणीत पहिल्यांदा बाहेर जाऊन कमावणं मी सुरू केलं. पैक कमावून घरात यायला लागलो. तरी बी तुम्हाला वाटतं मी कधी चांगला नव्हतोच. तुम्ही समजवलं म्हणून घरचा मोठा मुलगा आपल्या छोट्या भाऊ बहिणींसाठी बाबा बनण्याचा प्रयत्न केला. तरी बी म्या तुमच्यासाठी चुकीचा आहे. समधेजण बरोबर आहेत, फक्त म्याच चुकीचा आहे. या भीमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमची दुसरी बायको निघून गेली. आज पण लोक असंच बोलतात की पोरानं पळवून लावलं. तुम्ही समजूत काढाय बी नाही गेलात. तरी बी भीम बरोबर आहे. तुम्ही बरोबर आहे, आत्या बरोबर आहे, आनंद बरोबर आहे, समध्या बरोबर आहे. फक्त मॅच चुकीचा आहे. माझंच वागणं चुकीचं आहे. बाळा दादा, यात बाबांची नवीन बायको कुठनं आली? हा, आली भीम आली. जसं की अचानकपणे दुसऱ्या कोणाची विधवा बहीण मध्ये येते, त्या शेटजींचा मुलगा ध्रुव मध्ये येतो, तसंच बाबांची दुसरी बायको बी मध्ये येते. तू तर नेहमी न्याय करत असतोस. तुला त्या चहावाल्याच्या जमिनीची एवढी काळजी आहे, पण त्यांची काळजी करताना तुला मी आज तागायत नाही बघितलंय. मग मी काय समजू भीम? जे तुझी वाहवा करतात, तुझ्या समोर हात जोडतात, तुला आपला नायक समजतात, तू फक्त त्यांचीच चिंता करतो, बाकी कोणाची चिंता नाही करत. आता कुठे गेला तुझा न्याय? बाळा, निघित ना बाळा.
दादा, मी ऐकलं की तू काठी घेऊन मला धडा शिकवण्याविषयी बोलत होता. तर चुकून बी काठी चालव न ग. नाही तर तसं पण भीम प्रत्येक वेळी मर्यादित राहतो, पण म्या नाही राहणार. काठीच्या बदल्यात काठी चालवणं मला बी येतं. हो का? आनंद दादा, बाळा दादा संग असं बोलू न ग. अरे भीम, खरंच थोडी ना काठी चालवणार, पण बाळदादासनी दम देणं लई गरजेचं होतं. नाहीतर बाळदादा कशाचा बी विचार नाही करत. भीम, तू निश्चिंत राहा. जिथपर्यंत म्या जिता राहणार तिथपर्यंत म्या तुला अन बाबासनी माझ्यामुळे तुम्हाला पश्चाताप होईल असं नाही वागणार. हं? भाऊ, बाळा जे बोलला ते रागात बोलला, पण त्याचं बोलणं बरोबर आहे. त्याची बोलण्याची पद्धत चुकली. मला भी वाटतं की तू जाऊन जिजाबाईला समजावून परत आणलं पाहिजे. मीरा, हे तू बोलतेस? जिच्या येण्यानं घरातली शांती लोप पावली होती. एक वेगळ्या प्रकारचा त्रास होत होता. अडचणी तर येतच असत्या, भले कोई असो किंवा नसो. पर तू जिजाबाईशी लगीन केलंयस, मग जिजाबाईची जबाबदारी तुझ्यावरच आहे की. ठाव नाही ती कुठं आहे ती. मुंबईला असेल बाबा, त्यांच्या बाबांच्या घरी. या भीमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमची दुसरी बायको निघून गेली. आज पण लोक असंच बोलतात की पोरानं पळवून लावलं. तू तर नेहमी न्याय करत असतोस. तुला त्या चहावाल्याच्या जमिनीची एवढी काळजी आहे, पण त्यांची काळजी करताना तुला मी आज तागायत नाही बघितलंय. हा बाबा, घेऊन या त्यासनी. कारण बाळादादा भले रागाच्या भरात बोलला असेल, पण हे खरं आहे. मी त्यांच्याविषयी कधी बी निष्पक्ष होऊन विचार नाही केला. ही माझी चूक आहे अन मी ही मान्य बी करतो. वय बाबा, तुम्ही उद्या सकाळी जाऊन त्यासनी घेऊन या. वय बाबा, तुम्ही बंबईला जा आणि आईला घेऊन या ना. वय बाबा, तुम्ही आईला घेऊन या की. ठीक आहे, मी समजे बोलताय म्हणून मी घेऊन येतो. या ढोंग्यांना देव कधी मी माफ करणार नाही. काका, मी तुमच्या वेदनेला समजतो. तुमची स्वतःची वस्तू तुमच्याकडनं हिसकावून घेतायत ते, आणि मी एवढा विचार करून बी मला कळतच नाही आहे का आता तुमच्या जमिनीला कसं वाचवलं पाहिजे ते. भीमराव, अरे मला समजलंय आणि मान्य बी केलंय का माझी जमीन जाणं माझ्या पापाचं प्रायश्चित आहे. मी जेवढे पाप केले आहे त्यासाठी देवानं बी मला शिक्षा दिली आहे. पूजा संपन्न झालीये महाराज. आता ही जमीन ईश्वराची झालीये. आजपासून तुम्ही इथे सकाळी संध्याकाळी आरती पूजा अर्चा करायला येऊ शकता. आज आम्ही या जमिनीवर साक्षात देवाची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. महाराजांच्या मूर्ती स्थापनेनंतर या जमिनीवर भव्य मंदिर निर्माण केले जाईल. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो.
महाराजांचा, बोला सर्वज्ञ महाराजांचा, बोला सर्वज्ञ महाराजांचा, बोला सर्वज्ञ अस्पृश्य समाजाच्या लोकांनो, ढोंग्यांनो, कान उघडं ठेवून ऐका आणि डोळे उघडून पहा. आज म्या तुम्हा लोकांसमोर म्या घोषणा करतो की आजपासून म्या भी भीमरावच्या समाजाचा हाय. तुम्ही लोक जेवढा राग या भीमरावचा आणि त्याच्या समाजाच्या लोकांचा करतात तेवढाच राग आता माझा बी करा. तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये मंगेश. अहो आता झाली तर झाली महाराज. आजपासनं म्या भीमरावच्या समाजाचा आहे. मूर्खा, आम्ही तुझे हात यासाठीच बांधून ठेवले होते की देव तुझ्यावर दया करेल आणि तुला तुझ्या सगळ्या पापांमधून मुक्त करेल. पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असा विचार देवाने सुद्धा केला नसेल. मग आता या बंधनाचा काहीही उपयोग नाहीये. तुला वाटत असेल तर तुझे हात तू सोडवून घे, पण हो, स्वतःच्या घरी जाऊ शकत नाहीस. पण त्याआधी हेही बघावं लागेल की तुझ्या या सगळ्या नीच कृत्याला तुझ्या घरचे क्षमा करतात की नाही. आणि जर तुझ्या कुटुंबानी तुला क्षमा केली तर तुझ्या सोबत तुझ्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा या भीमरावाचं शेजारी म्हणून राहावं लागेल. आता तर फक्त जमीन गेलीये, पण आता असं वाटतंय की तुझं घर सुद्धा जाणार. आणि हे फक्त तुझ्या कर्मकांडांमुळेच होतंय. महाराज, तुम्ही फक्त एक ढोंगी महाराज आहेत. तुम्ही देव नाही आहेत. आम्ही कोण आहोत हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती, या समाजाला चांगल्या प्रकारे माहितीये. आम्ही सर्वज्ञ आहोत. आम्ही सर्वज्ञ महाराज आहोत. ढोंगी लोक कुठले? काका, काय बी होणार नाही. तुमच्या घरातल्या लोकांनी बी आणि तुमच्या घराला बी. उलट एक दिस या महाराजला सातारा मधनं कायमच निघून जावं लागेल आणि तुम्हाला तुमची जमीन परत मिळेल. आता जे व्हायचं ते होऊ दे. भीम, आता माझी जमीन मला परत मिळो न मिळो आता त्याची काळजी नाही. पर या ढोंगी महाराजाला सातारा तर सोडूनच जावं लागल. व्हाय काका, आणि मी तुमचा हात मोकळे करतो, जे तुम्ही खूप आधीच मोकळे करायला पाहिजे होते. हिम्मत ठेवा, मी तुमच्या बरोबर आहे. जर आपण चुकीचे नाही आहोत तर आपण ही लढाई का सोडायची? आणि तुमच्या संगत चुकीचं होतंय आणि मी असं होऊ नाही देणार. जिहि घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उप